आणि राज्यातल्या अनेक नगरपंचायती आणि नगर परिषदा यांच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्यात आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांच्या बाबतीत कहाणी घर घर की असंच चित्र दिसते। आता कहाणी घर घर की का, तर प्रत्येक राजकीय पक्षातल्या बड्या नेत्यांनी आपल्याच घरातल्या लोकांना, नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं चित्र हे राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। याची काही उदाहरणं आता समोर आली आहेत जी आपण पाहूया। शिंदे गटाचे बदलापूरचे शहर अध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातल्या 6 जणांना तिकीट मिळालंय। वामन म्हात्रे यांच्या सकट त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भाऊजाई, भाचा अशा एकाच घरातल्या 6 जणांना शिवसेनेचं तिकीट मिळालंय। वामन म्हात्रे यांचा भाऊ तुकाराम म्हात्रे, भाऊजाई उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांना नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। 2015 साली सुद्धा वामन म्हात्रे यांच्या परिवारातल्या 4घांना महापालिकेची उमेदवारी मिळाली। शिवसेनेच्या तिकीट वाटपानंतर बदलापूरमधल्या भाजप नेत्यांनी या सगळ्या प्रकारावरती टीका केलेली आहे। याबद्दल एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय बोलणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण